नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिव ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, आपण हे पेरूसाठी जे ड्रीप अंतरलेलं होतं तुम्ही मागच्या फुल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, नुकसानाला आपल्याला कशा पद्धतीनं सामोरं जावं लागतंय. तर हे तुम्ही बघू शकताय, हे जे आहे ते आपल्या शेतामधले जे कुत्रे आहेत त्या कुत्र्यांनी संध्याकाळच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला जे खेळत असतात, तर ते खेळते वेळेस हे अशा पद्धतीनं तोंडात धरून मित्रांनो नळ्यांचा पूर्ण म्हणजे खराबा केलेला बऱ्याच ठिकाणी. आता हे बघा, ह्या नळीला तिथून तर कतरलेच, आणि त्याच्यानंतर हे बघा इथं पण चावून कट केलं आहे, त्याच्यानंतर इथं चावून कट केलं आहे. म्हणजे ही नळी पूर्ण आपल्याला त्या ठिकाणाहून कट करून पूर्ण वडून घेऊन आता जी एवढी नळी आहे ती आपली वेस्टेज जाणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं नुकसान होतं. हे आपण पहिल्या दिवशी बघितल्यानंतर हे कुंकवाचं पाणी करून आपण लाल कलरमध्ये बॉटल पण रंगवून ठेवले होते, पण त्याचा पण काही इफेक्ट दिसत नाही. परत आणखीन खराब करतायत. आता हे बघा, हे पाईप तोडलं नाही, पण या ठिकाणी पूर्ण दात मारून हा पाईप खराब केलेला आहे, याला होल पाडलेला आहे. मग आता या ठिकाणून पाणी लिकेज होणार आहे आपलं, तर याला आपल्याला परत इथून कट करून हे मागं सारखं इथं बसवावं लागणार आहे. तर मित्रांनो याच्यासाठी काही उपाय जर तुम्हाला माहीत असेल किंवा मग तुमचं जरी सुद्धा असं काही नुकसान झाले असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. त्या पद्धतीचा मी सुद्धा उपाय या ठिकाणी करून बघतो. धन्यवाद.